आता ओसी नसणाऱ्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। त्यांना सरकारनं मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओसी नसलेल्या तब्बल 20,000 इमारतींसाठी अभय योजना जाहीर केली। याचा थेट फायदा 10 लाखाहून अधिक मुंबईकरांना होणार आहे। इमारतीतील घरं विकायची ठरली तर खरेदीदाराला बँकांचं लोन मिळत नाही, त्यामुळे खरेदी विक्रीतही अडथळे निर्माण होत आहेत। तसेच ओसी नसल्यामुळे ही घरं विकताना त्यांना योग्य किंमतही मिळत नाही आणि त्याबरोबर पुनर्विकासात केवळ मंजूर नकाशाचं क्षेत्र विचारात घेतलं जातं आणि त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करणंही अशक्य झालेलं आहे। या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे। तर आता ओसी नसणाऱ्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांना सरकारनं दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओसी नसलेल्या तब्बल 20,000 इमारतींसाठी अभय योजना जाहीर केली। बघूया याबाबतचे काही मुद्दे। ओसी नसलेल्या इमारतींना सरकार अभय योजना त्यांच्यासाठी तयार करतंय। रेडी रेकनर दरात त्यांना 50% सवलत दिली जाते। तर पहिल्या 6 महिन्यात प्रस्ताव दिल्यास दंड आकारला जाणार नाही। पागडीमुक्त मुंबई करण्यावर सरकारचा भर असेल। अनधिकृत यादीतील शाळांसह रुग्णालयांना दिलासा दिला जाईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।